नामांकित स्पर्धा रायगड प्रीमियर लीग गाजवणारा खेळाडू अर्थात बंटी जनार्दन बद्रिके आणि त्याच्या साथीला या टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वाधिक चर्चेचं नाव सेल्फी सम्राट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आगमन होत असताना बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय A1 पवन केणे मैदानावरती बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळेल। आय सेफ्टी परिधान करून प्रथमच पवन केणेला आपण बॅटिंग साठी पाहतोय। या वर्षीचा हंगाम अगदी कोलगेटचं मैदान, एक बॉल पाठची आवश्यकता, काय उत्तुंग षटका ठोकला, छाती ठोकत सांगितलं की होय मी इथे दाखल झालोय। अर्थात गोरसाई भिवंडीचा खेळाडू बॅटिंग साठी पवन केणे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल। अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर एखाद्या सिनेमा सृष्टीतल्या दिग्गज कलाकारालाही लाजवेल इतकी चांगली हावभाव त्याचे पाहायला मिळतात, किंवा दिग्गज कलाकारासाठी या गोष्टीसाठी लाजवेल की त्याच्यासोबत जेवढे सेल्फी घेतले जात नाहीत त्याहूनही अधिक सर्वाधिक जास्त सेल्फीज ज्या खेळाडूशी घेतले जातात तो बॅटर पवन केणे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय। चला क्षेत्ररक्षण सजून घ्या। प्रथमेश म्हात्रे आम्ही आपलं लक्ष वेधू। प्रथमेश जनार्दन म्हात्रे टीम कॅप्टन म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे। टीम कॅप्टन फुंडेगावचा हा खेळाडू आणि आज लीड करतोय ते जय माता दी दिघोडे मयूरजी गरज साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतो आणि या संघाचा कर्णधार पद भूषवत असताना प्रथमेश जनार्दन म्हात्रे फुंडेच्या या खेळाडूला आपण पाहणार आहात। ड्रेस कोड चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय। सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। अर्थात ही प्रिंट केलेली जर्सी तथा या स्पर्धेच्या माध्यमातून चित्रलेखाताई पाटील 6 षटकांचा सामना राहील याकडे लक्ष वेधूयात। चित्रलेखाताई पाटील प्रवक्ता शेतकरी कामगार पक्ष तथा सोशल मीडिया अध्यक्ष चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स करण्यात आलेली ही टी शर्ट्स वेअर केलेली पाहायला मिळते। या खेळाडूंकडे आपण पाहत आहोत। पवन केणे स्क्रीनवरती दिसतोय आणि अगदी त्याच्या साथीला बंटी बद्रिके हे दोन अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर या दोन प्रतिनिधी यश अशा खेळाडूंना एकत्रितपणे अनेक स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहतो। पावसाळी रबर बॉल क्रिकेटने एक सर्वाधिक मोठी पर्वणी जाणलेली पाहायला मिळाली, कारण काल आपण पाहिलं ना तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवबागचा खेळाडू अर्थात दर्शन बांदेकरला आपण खेळत असताना पाहायला मिळाला होता। प्लेइंग 11ची लिस्ट बंटी बद्रिकेची आपण पाहतोय। बंटी बद्रिके पवन केणे पाहायला मिळतोय। शुभम गोडविंदे या संघामध्ये आहे। निमेश मोहिते पाहायला मिळतोय। महेंद्र अंधेरे अर्थात भुऱ्याला आपण पाहणार आहात। त्याच वेळेला सिद्धू मोरे अर्थात दाटाव रोह्याचा खेळाडू, जीत रोजारियो अर्थात नेरळचा खेळाडू, सर्वेश पाटील या टीम मध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतोय। दिनेश पाटील हा खेळाडू खेळतोय। अजय पवार या विजय पवारला आपण पाहणार आहात आणि भावेश सावंत असे प्लेइंग 11ची लिस्ट पाहायला मिळते। विजय पवार आमराळी कर्जतचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल। जीत रोजारियो क्या बात आहे, जीत रोजारियोलाही आपण पाहणार आहात। खरं तर नेरळ जेवढं प्रसिद्ध आहे ना, अगदी माथेरान अगदी प्रसिद्ध आहे ना, ज्या आपल्या ट्रेनसाठी किंवा पर्यटनासाठी तितकासा प्रसिद्ध आहे माथेरानचा आणखीन एक खेळाडू जीत रोजारियो। चला बॅटिंग आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। सामन्याला सुरुवात व्हायला हवी। सिद्धू मोरेला या टीम मध्ये आपण पाहणार आहात। महेंद्र अंधेरे विदिन 30 मिनिट्स मध्ये एक इनिंग कंप्लीट व्हायलाच हवी याकडे लक्ष वेधूयात। विदिन 30 मिनिट्स मध्ये इनिंग संपायलाच हवी। महेंद्र अंधेरे अर्थात माणगाव नाव्याचा खेळाडू हा देखील या संघामध्ये त्यालाही स्थान देण्यात आले। निमिष मोहितीला आपण पाहतोय, परंतु शुभम गोडविंदे काय बॅटिंग केली होती उरडमध्ये दिघोड्यामध्ये आपण पाहिले तर अफलातून खेळ पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचा राहिला आहे। प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकाला होईल सुरुवात। स्ट्राईक एंडवरती बॅटर बंटी बद्रिके, नॉन स्ट्राईक एंडवरती पवन केणे असा आयकॉन खेळाडू म्हणून रायगड प्रीमियर लीग मध्ये तो खेळत असताना पाहायला मिळेल। सामन्याला सुरुवात होईल। 6 षटकांची लढत। पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती जिथे आपण प्रथमेश जनार्दन म्हात्रे अर्थात पिटू याला आपण पाहत आहोत। लेफ्ट आर्म ऑफ विकेटने तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल। बंटी बद्रिकेच्या अगेन्स्ट एक रणनीतीबद्ध कामकाज त्याचाही पाहायला मिळणार आहे, कारण जिथे आपण पाहिलं ना थर्डमॅन तैनात करण्यात आला, डीप पॉइंट आहे, वाईडिश लॉंग ऑफ तैनात करण्यात आला, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला। शॉट फाईन लेग वरती गेलाय उभा, शॉट एक्स्ट्रा कव्हर जवळ आहे। पुढचा चेंडू गोलंदाज। पहिला बॉल वेगवान तिखट मारा इथे पाहायला मिळाला। फास्ट अँड फ्युरियस थेट यष्टिरक्षकाचा भेद घेणारा चेंडू 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत। ऍक्शन रिप्ले
हा क्लोज अँगलने इथे दाखवण्यात आला. खरं तर बॅकवुडला आला होता, क्रीजचा वापर केला, परंतु हा आणखीन एक व्ह्यू आपण पाहत आहोत. विविध कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा कव्हर करण्यात येते आणि प्रत्येक कॅमेऱ्यानिशी अँगलने हे दाखवण्यात येत असताना पाहायला मिळतं 24 इव्हेंट्स. अगदी संदीपजी पाटील साहेब यांच्या मालकीची ही संकल्पना, चांगल्या दर्जाचं क्लीन अँड नीट कॅमेरा वर्क आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जजमेंट चांगला आहे, झेल ड्रॉप. बंटी बद्रिके सारख्या बॅटरला जीवदान देणं हे वरदानच साबित राहील, कारण त्याच्यासारखा खेळाडू जर का जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर हा कार मारू शकतो. रोह्यामध्ये नुकतीच स्पर्धा पार पडली होती, आदर्श नगर चॅम्पियन ट्रॉफी बिग बॅश, आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नुकताच राहिला 1 आठवड्यापूर्वी. हा तोच बॅटर आहे. सध्याच्या घडीला पावसाळी क्रिकेटीत त्याच धाटणीचं चांगलं खेळतोय. सिक्सरचा बॉल आणि सिक्सर साठीच पाठवण्यामध्ये त्याच्याकडे महारत आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. कॅच ड्रॉप झाला होता. क्षेत्ररक्षक जिथे आपण पाहिलं लॉंग लेगला कुणाल कोळी त्या ठिकाणी होते. हा झेल इथे मात्र घेतला गेलाय का? सेलिब्रेशन केवळ यष्टीरक्षक आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू करतोय. गोलंदाजाचा अपील कोणत्याही स्वरूपाचा नव्हता आणि यष्टीरक्षकाने केवळ अपील गेलेली होती आणि याचंच कारण की काय, तिथे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 2 आहेत. धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेला खोला टाकला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, एक धाव दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. फेकी अचूक झाली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे अडचणी तर वाढल्यात आणि अर्थात DRSचा वापर करण्यात येतोय. ग्राउंड पंचांनी सांगितलंय होय आउट आहे, परंतु इथे DRSचा वापर करण्यात येईल. प्रथम दर्शनी असं वाटलं होतं की या इथे अडचणी वाढल्यात या फलंदाजाच्या. थ्रो एक्झॅक्टली ऑन स्टंप पाहायला मिळाला. कलेक्शन चांगलं झालंय. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग. निर्णय अजूनही प्रलंबित आपण पाहत आहोत. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण, परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये थ्रो अचूक होणं ही बाब देखील फार महत्वाची राहते. अचूक थ्रो झाला ऑन दी स्टंप. थ्रोईंग आर्म किती स्ट्रॉंग आहे या क्षेत्ररक्षकाचं हे पाहण्याजोगेच राहिलं होतं. निर्णय प्रलंबित आहे अजूनही, कारण महत्वाची मॅच. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं तर तिथे अपील करण्यात आली होती याआधीच्या चेंडूवरती. कलेक्शन चांगलं झालंय. फेकी त्याहूनही अधिक चांगली पाहायला मिळाली, परंतु बंटीचा कॉन्फिडन्स काहीतरी वेगळंच सांगतोय. नॉट आउट, रन्स कंप्लीट होईल, अर्थात धावा इथून मिळतील. त्या 2 संघाची धावसंख्या आहेत त्या 4. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती देखील येत असताना पाहायला मिळत. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. तर बॉल गॅदर करत असताना यष्टीरक्षकाने प्रथमच बेल्स रिमूव्ह केल्या होत्या, किंवा त्याचा हात लागला होता आणि कदाचित बंटी बद्रिकेने हे हिरलं होतं. त्याला ठाऊक होतं की यष्टीरक्षकाने चुकी केली आणि म्हणून की काय त्याने लगेच DRSचा वापर देखील करण्याचा प्रयत्न केला. विश्वनाथ रोहिदास जाधव याला आपण स्क्रीनवरती पाहत आहात. पालघर जिल्हा, वसई तालुका आणि धानिवच्या जाधव पाड्याचा हा खेळाडू जो ॲज अ आयकॉन म्हणून खेळतो. सुप्रीमोमध्ये त्याला मिळालेली कार प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतो आहोत त्याला. यावेळेचा बॉल खाली राहिला होता. वेग जास्तीचा जनरेट करण्यात आला. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळतील 4. हा येतोय चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या जिथे मात्र 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 8 ऑन दी बोर्ड. 5 चेंडू 4 वरती बंटी बद्रिके नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 8 बनली. 5 चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. चांगली बॉलिंग केली. एक्सिलंट बॉलिंग अँड लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करत असताना आपण प्रथमेश मात्रेला पाहत आहोत. वारंवार त्यांनी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवले. जास्तीचे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. टप्पा चांगला आहे. दिशा चांगली ठेवली आहे. मोठे फटक्यापासून वंचित ठेवले. अभिप्रेत राहील. कधी मोठे फटके येतील हे पाहणं.
पुन्हा एकदा हा फ्रॅकर उसळी घेणारा हा चेंडू अधिकचा वेग जनरेट केला. इथे मात्र डेटला हिट केलं. आणखीन एक बंपर पाहायला मिळाला. डीआरएसचा वापर करण्यात येतोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. हाईट फॅक्टर इथे पाहिलं जाईल. पंचांच्या माध्यमातून लिगल डिलिव्हरी इथे जाहीर करण्यात आली होती. अर्थात फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी ग्राउंड पंचांनी हे सांगितलं, परंतु या पण डीआरएसचा वापर करतोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. बॅटिंग करत असताना स्वर्गीय जीवा 11 मुरबी या टीमला आपण पाहत आहोत. बॅटिंग टीमने डीआरएसचा कॉल केलाय. बॅटरचाच हा कॉल पाहायला मिळाला. अगदी स्क्रीनवरती या दोन्ही बॅटरला आपण सध्याच्या घडीला चर्चा करत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये 4 धावा. फेअर डिलिव्हरी अनसक्सेसफुल राहिलाय. हा वाईट बॉल. वाईट बॉल. वाईट बॉल. वाईट बॉल आलाय. अवांतर धाव, एक्स्ट्रा रन. हा बॉल उसळी घेणार. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. वारंवार या गोष्टी दाखवल्या जात आहेत 24 लाईव्ह इव्हेंट्स. दूध का दूध, पाणी का पाणी. खरं तर हा चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. हे षटक अगदी नाट्यमय राहिलं, कारण या षटकामध्ये अपील झाली, रनआउटची अपील झाली. शेवटचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला. गॅप मोठा, होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील त्या शेवटच्या बॉलवरती 4. संघाची धावसंख्या 13-0. पहिल्या षटकाच्या अंती 13 धावा धावफलकावरती आहेत. संघाला अडखळती, परंतु सुरुवात चांगली मिळाली असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही, कारण अतिरिक्त धावा आल्या, त्या ऍड झाल्या. संघाची धावसंख्या जिथे 13 पाहायला मिळते. गोलंदाजाने प्रथमेश मात्रेने तिथे 9 धावा खर्च केल्या होत्या. अभिजित मेघनाथ ठाकूर अर्थात छोटे ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. 13-0. सुरुवात तर दमदार झाली आहे, परंतु पवन केणे एक विस्फोटक निडर अंदाजामध्ये खेळणारा हा बॅटर, प्रतिती यश, प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असा एक खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. तो सध्याच्या घडीला स्ट्राईक इनवरती आहे. चर्चेतील नाव टेनिस क्रिकेट विश्वातील, ज्याला आपण स्ट्राईक इनवरती पाहत आहोत. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला आणि पवन केणे बाद. धक्का क्रमांक पहिला. पण बाद होत असताना पाहायला मिळतो आणखीन एक बॅटर, अर्थात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मुळगावचा असणारा शुभम गुडबिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 13-1. 13 धावा धावफलकावरती आहे. धक्का क्रमांक पहिला लागला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ज्यावरती एक चांगला झेल इथे घेण्यात आला. ऑन साइडला आपण कुणाल कोळीला पाहिलं होतं. चांगला झेल त्याने फिनिश केला. बॉडीचं संतुलन बनवलं. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली छोटे ठाकूरला. विकेट मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं अर्थात त्याचा आत्मविश्वास दुगिनीत होत असताना पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो करण्यासाठी जाणला जातो. अनेक स्पर्धा त्याने सातत्याने गाजवलेल्या पाहायला मिळाल्या. 13-1. 13 धावा धावफलकावरती आहेत. एसएन ट्रॉफी नुकतीच त्यांनी आयोजित केलेली पाहायला मिळाली. हा फ्रॅकर बॉल वेगाने इथे स्वागत केलं. स्वागत आहे पारगावच्या नानोबा मैदानावरती आणि या रायगड प्रीमियर लीग मध्ये हे सांगण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती गोलंदाज इथे अभिजित ठाकूर करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. गोलंदाजी चांगली होती. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर वारंवार तेच चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. शुभम गुडबिंदे सारखा बॅटर मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. वारंवार कुठे ना कुठेतरी चाचपडत बॅटिंग करतोय असंच भासतंय, कारण तो ज्या फटक्यांसाठी जाणला जातो अगदी निडरपणा त्याच्याकडे आहे. हाफ फ्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. झेलची नामी संधी. आणखीन एक विकेट. सेलिब्रेशन स्टार्ट ना अभिजित ठाकूर. 1 मोर विकेट डाऊन. अर्थात शुभम गुडबिंदे बाद.
धक्का क्रमांक आणखीन एक दुसरा बसत असताना पाहायला मिळतो आहे. 2 फलंदाज बाद झाले, 13ला 2. निमिष मोहितेला आपण नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. उरणच्या दादरपाड्याचा खेळाडू निमिष मोहिते बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होतोय. दादरपाड्याच्या क्रीडांगणावरती नुकतीच स्पर्धा रबर बॉलची पार पडली. अर्धशतक याच बहादराने ठोकलं. त्याला पण बॅटिंगसाठी पाहत आहोत मैदानावरती दाखल होत असताना, परंतु विकेट मिळवल्यात. काय गोलंदाजी झाली आहे. बिकट परिस्थितीमध्ये तिखट मारा करणारा आणि फलंदाजांची खंडागळ्या करण्यासाठी जाणला जाणारा अभिजित ठाकूर अर्थात छोटे ठाकूर चांगली गोलंदाजी करतोय. अगदी हे व्यासपीठ तुम्ही पाहत आहात. या व्यासपीठावरती प्रत्येक मान्यवरांची उपस्थिती सातत्याने पाहायला मिळते. खेळाडू वर्ग जास्तीचा या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहायला मिळाला, कारण ही स्पर्धाच खेळाडूंनी आयोजित केलेली आहे. प्रत्येकाच्या पसंतीस उतरली आहे स्पर्धा. निमिष मोहिते स्ट्राईक एंडवरती. पुढचा बॉल यावेळेला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतो. वेगाने टाकलेला हा चेंडू. इथे मात्र यष्टिरक्षकाचं कलेक्शन खराब राहिलंय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये जिथे आपण पाहिलं ना, तर खऱ्या अर्थानं यष्टिरक्षकाला ही अर्थात तारेवरची कसरत राहते. अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने आपण पाहतो बॉल पडल्यानंतर हलतो, हवेमध्ये हेलकावे घेतो, कधी बाउन्स होतो, कधी खाली राहतो आणि सुळावरची पोळी आहे. म्हणून यष्टिरक्षकाला आपण सातत्याने पाहतो. हा बॉल देखील पुन्हा एकदा यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल आलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर अर्थात या षटकामध्ये एक धाव आली जी बाईची आहे आणि अर्थात या स्पर्धेतलं मेडनवर टाकणारा गोलंदाज अभिजित ठाकूरने आणखीन एक कीर्तिमान आपल्या नावावरती नोंदवलाय. 2 विकेट प्राप्त केले आणि निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा छोटे ठाकूर. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती त्या 14ला 2. संतोषजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून 1100 रुपये आणि विशालजी दितेकर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक मेडन ओव्हरसाठी हे पारितोषिक देण्यात येईल आणि प्रत्येक या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोलंदाजासाठी आणि पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा या स्पर्धेतला नोंदवलाय अभिजित ठाकूरने. 2100 रुपयाचा तो हकदार राहिला. काय गोलंदाजी त्याने केली. फलंदाजाच्या मनामध्ये काहूर माजवणारा आणि प्रश्नांचा भडीमार करणारा प्रत्येक बॉल त्याने हाताळलेला पाहायला मिळाला होता. प्रत्येक चेंडू वेगाने टाकला. प्रत्येक बॉल उजव्या एसीच्या बाहेर ठेवला. एक कॉरिडॉर बनवला होता त्याने उजव्या एसीच्या बाहेरचं आणि सातत्य त्याने ठेवलं. या संघाचे संघमालक तथा दिघोडे गावचे प्रभारी सरपंच जय माता दी दिघोडे या टीमचे सर्व मयूरजी गरज साहेब यांच्या माध्यमातून देखील 5000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. एकंदरीत 7100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय या एका निर्धाव षटकासाठी. मॅन ऑफ द सिरीज साठी आणखीन एक गोष्ट नमूद करतो. प्रत्येकाचंच लक्ष वेधे. मॅन ऑफ द सिरीज साठी निर्धाव षटकाला 10 पॉइंट्स आहेत. क्या बात आहे. अजून काय हवं. कारण गोलंदाजाची कमकुवत बाजू राहते की गोलंदाजाला विकेट नंतर जास्तीच्या त्यांच्या पुढे धाबा जर का आल्या नाहीत तर त्यांना ती सिरीजसाठी आपण अनेक वेळेला फारसे बॅटर्सच पाहत असतो. ही स्पर्धा जी आयोजित केली आहे ती क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी केली आहे. हे आवर्जून इथे पुन्हा एकदा नमूद करावं असं वाटतं, कारण या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतात. प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगला आहे. झेल टिपला. आणखीन एक धक्का. इथे मात्र निमिष मोहिते बाद. चांगला झेल टिपलेला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. फटक्याचं एक्झिक्युशन. बॅट हातामध्ये थोडीशी फिरली. याचंच कारण बॉल जास्तीचा उंच गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आला होता. सुयोग भोईर पहा. हा झेल आउटफील्ड ज्या नेहमीच ओली असली ना चिखलातून मार्गक्रमण करत असताना झेल घेणं ही बाब सोपी नाही.
पावसाळी क्रिकेट गेले अनेक वर्ष मी सातत्याने पाहतोय. अनेक जण म्हणतात की हे युवा खेळाडूंसाठी आहे. केवळ अगदी गरम रक्त आणि सळसळीत रक्त असणारे खेळाडू खेळू शकतात. परंतु सध्याच्या घडीला सातत्याने चांगलं क्रिकेट इतर खेळाडूंचंही आपण पाहिलंय. 14-3, 14 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद. नवीन बॅटर दिनेश पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. नारपोलीचा खेळाडू, पनवेल तालुक्यातील आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नारपोलीला बिलॉंग करणारा. नारपोली या गावाची ओळख नेहमीच ही राहिली आहे ना की टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा याच गावामधून येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 14-3. दिनेश पाटील याच गावचा खेळाडू, अर्थात विस्फोटक खेळीसाठी तोही जाणला जातो. परंतु आणखीन एक जमेची बाब, या संघाकडे आणखीन रथी महारथी येणं अजूनही बाकी आहे. धावा बनलेल्या नाही आहेत. पण ती बदरी की केवळ तिथून कोणत्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट करायचं आहे तोच इशारे करतोय. मोठी फटकेबाजी यायला हवी. तो नॉन स्ट्रायकिंगवरती उभा आहे. पहिल्या षटकाचा खेळ त्याने केला होता. पुढचा चेंडू उसळी घेणारा, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा. या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यता आणलेली पाहायला मिळाली. किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर त्याची गोलंदाजी एखाद्या अँड्रॉइड फोन पेतल्या ऍप्लिकेशन प्रमाणात राहिली आहे. अपडेट्स प्रत्येक चेंडू मागे येत असताना त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. प्रत्येक बॉल टाकत असताना काही ना काहीतरी वेगळं करण्याचा तो प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा, यावेळेला देखील उसळी घेतली आहे. शरीराच्या जवळ टाकला होता बॉल. दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. डीआरएसचा वापर आता मात्र फिल्डिंग टीम इथे करते की काय, कारण होय डीआरएसचा वापर इथे करण्यात येतो. फिल्डिंग टीमने डीआरएसचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे. काय गोलंदाजी केली आहे. अनेक वेळेला प्रथमेश मात्रेला आपण सातत्याने असं बॅटिंगसाठी नेहमीच जाणत असताना पाहायला मिळाला. परंतु आज काय बॉलिंग केली आहे त्याने. एक फ्रंट लाईन गोलंदाजाची भूमिका तो अदा करतोय. हा व्हाईट बॉल अनसक्सेसफुल राहील. अर्थात इथून डीआरएस, फिल्डिंग टीमने या डीआरएसचा वापर केला होता. हा अनसक्सेसफुल राहणार आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. कॅमेरा वर्क पहा. अधिक वेगाने निघणारे चेंडू आणि ते सारं काही कॅमेरामध्ये कैद करण्यात येते. दिनेशला आपण स्ट्राईक रेटवरती पाहत आहोत. पहिलाच बॉल वेगाने टाकला होता त्याच्या अगेन्स्ट, बाहेरच्या दिशेने निघणारा. 15-3 अशी दयनीय अवस्था इथे पाहायला मिळाली आहे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तोच, परंतु यावेळेला दूर राहील. चेंडू सीमारेषेच्या नजीक ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर हुलकावणी दिली. धाव मिळतील 4. हा येतोय चौकार. टॉप ऑफ दी बाउन्स आला, हॅमर्ड केलं. वाईडिस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथे चौकार मिळवलाय. 19-3 आहेत. पुन्हा एकदा उसळी घेणारा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वारंवार एकच दिशा, एकच लाईन, टप्पा तोच. जणू काही एखादं नाणं ठेवलंय खेळपट्टीवरती आणि तिथेच बॉल टाकत असताना या गोलंदाजाला आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. काय बॉलिंग केली आहे. ऍक्शन रिप्ले पहा. क्लोज अँगलने क्लोज व्ह्यू देखील तुम्ही पाहत आहात. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर. हा नो बॉल. नो बॉल. आवाज तर मोठा आला होता. बॅटची कडा घेतली होती. यष्टिरक्षकाचा वेध घेतला होता. परंतु कहाणी में ट्विस्ट. इथे मात्र झेल टिपल्यानंतर ही ओ स्टेपिंग झाली आहे. ओ एक कॅमेरा अँगलने देखील तुम्ही पाहत आहे. ओ स्टेप केला होता गोलंदाजाने आणि जसा ओ स्टेप झाला लगेचच पंचांनी, हेमंतजी शेट्टी तुम्ही त्यांना पाहत आहात, महाराष्ट्रातील सर्वाधिक ट्रॅव्हल करणाऱ्या पंचांच्या यादीमधील आणि जय पॅनल यांच्या पॅनलमधील आणखीन एक महत्वाचे पंच म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. 20-3, 20 धावा धावफलकावरती आहेत. इथे केवळ खेळाडूंसाठीच खूप काय नाहीये. इथे येणाऱ्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर सोशल नेटवर्किंगचा जमाना आहे. इथे येणाऱ्या रील स्टारसाठी खूप काय. तुम्ही एक चांगली रील बनवा. जर ती आयोजकांना पसंती झाली, सर्वाधिक व्ह्यूज मिळाले, किंवा अगदी त्याच वेळेला ती सर्वांना भावली, तर तिलाही पारितोषिक आहे. अर्थात सरप्राईज गिफ्ट तुम्हालाही मिळेल. टॉप 3 ची यादी काढली जाईल. क्या बात आहे. मला वाटतं आज या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या 8 दिवसामध्ये अनेक रील स्टार इथे येतील. मयूर वाघमारे तर परमनंट आपण पाहत आहोत. त्याचे ब्लॉग सातत्याने येत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 20-3. 20-3 फलंदाज बाद झालेत. अडचणी वाढल्यात या संघाच्या. असणे दाखवे देखील येत असताना पाहायला मिळेल, कारण
पवन केणेला आज आपण पाहत आहोत, चांगली आयकॉन खेळत आहेत. केतन मात्रे देखील आहे. फ्रीचा बॉल बॅट हातामधून निसटली, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल इथून मिळेल लेग बाईटच्या स्वरूपामधून. 21 तर बनल्या. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. चालू असलेला सामना आजचा या चौथ्या दिवसातील आणखीन एक मॅच अर्थात दुसरा सामना आपण पाहत आहोत. स्वर्गीय कुमारी जीवा 11 मुरबी या टीमने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जय माता दी दिघोडी या टीमला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट, जिथे जय माता दी दिघोडी या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला आणि स्वर्गीय कुमारी जीवा 11 मुरबी या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं. 21-3. यावेळेचा बॉल देखील कमी गतीने टाकला होता, परंतु इथे यशरांच्या पाठीमागे लॉंग स्टॉपला चेंडू नॉन स्टॉप ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. यष्टांच्या अगदी जवळून बॉल गेला होता. जिथे गोलंदाजाचे हात जे आहेत ते डोक्यावरती आले आणि याचंच कारण की काय, तिथे बाईटच्या स्वरूपामधून धावा मिळाल्या. त्या एकंदरीत दोन संघाची धावसंख्या आहे ती 22-3. एकच धाव आली आहे, अर्थात 22-3. 3 षटकांचा खेळ संपला. अवीस धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. या स्पर्धेच्या हायलाइट्स पाहायला मिळाल्या तर खऱ्या अर्थानं बंटी जोशीने केलेली ती तुफानी आणि विस्फोटक इनिंग ही चर्चेचे विषय राहिली. अगदी किरण पवारने 2 बॉल 10 वरती जो शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला होता तो जास्तीचा चर्चेचा विषय राहिलेला पाहायला मिळाला. कारण ना केपी इज बॅक ही चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती आहे ते 22-3. हाफ ट्रॅकर होता. बॅच यातली कडा, यष्टीरक्षकाचा वेध, धावाच महाग झाल्यात. कारण असं वाटू लागलं ना सध्या घडीला सोनं जेवढं महाग झालं ना त्याहूनही अधिक धावा इथे महाग झाल्यात. बॅटला बॉल तितकेसे लागलेले नाही आहेत. सीमारेषेच्या पलीकडे जाणारे चेंडू अद्याप पाहायला मिळालेले नाही आहेत. अगदी उमेशजी भोईर सर आपण पाहिलं तर एकही षटकार अद्याप पाहायला मिळाला नाही आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उसळी घेणारा यावेळेला पाहायला मिळाला होता. ऑन साईडला हाफाम पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. संघाची धावसंख्या 23-3. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अभिजित ठाकूर पहिली धाव त्याच्या अगेन्स्ट आली आहे ती ही 8व्या बॉलवरती. एक सर्वाधिक मोठा रतीप त्याने इथे रचलेला पाहायला मिळालाय नावावरती. उसळी घेणारा बॉल, अधिकचा उसळी घेणारा बॉल. चेंडू मात्र थर्ड मॅनला ट्रॅव्हल होईल. पंचांचा इशारा इथून येत असताना पाहायला मिळते. या आधीचा बॉल जो मात्र 1 बाउन्स देण्यात आला होता आणि याचंच कारण इथे मात्र हा चेंडू नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. नामी संधी राहील बंटी बद्रिकेसाठी मोठे स्ट्रोक खेळण्याची. कारण अद्याप आपण पाहिलं ना तर षटक क्रमांक 4 चालू आहे. 20 बॉलचा खेळ संपलाय, एकही षटकार पाहायला मिळालेला नाही. हाफ ट्रॅकर बॉल, बाची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात 4. हा चौकार. माननीय जय माता दी दिघोडेचे पुरस्कर्ते स्पॉन्सर दिघोडेच्या राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व मयूरजी खरस साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन असतवा. मयूरजी खरस जय माता दी दिघोडेचे टीम ओनर, यशस्वी आयोजक आणि त्यांच्या समवेत प्रतीक पाटील यांचे इथे आगमन झाले. प्रतीक पाटील आणि अजित पाटील तिन्ही मान्यवरांना विनंती करेन का आपण आसनस्थ व्हायचे. धन्यवाद. भावी सरपंच प्रतीक पाटील आणि अजित पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर जिथे नशिबाने साथ दिली चौकाराला, जिथे मात्र आपण पाहिलं तर धावफलकावरती आहे त्या 29-3. बंटी बद्रिके नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. नो बॉल. उसळी घेतलेला बॉल अगदी बॅकफुटला आला होता. क्रीजचा वापर अगदी क्लोज कॅमेरा व्ह्यूजने आपण पाहत आहोत. बॅकफुटला येत असताना अगदी टॉप ऑफ द बाउन्स हुक करण्याचा प्रयत्न. अगदी साईड कॅमेरा अँगलने फ्रंट व्ह्यू आपण पाहत आहोत. हा फ्रंट व्ह्यू इथे दाखवण्यात येतोय.
तदनंतर बॅडिजची लिडिंग एज घेतली, फाईन लेगला बीट केलं, सीमारेषेच्या बाहेर चौकार निघालाय. फ्रीजचा बॉल, पुन्हा एकदा नामी संधी राहील. बंटी बद्री केला. पुढचा चेंडू उजव्या येसीच्या बाहेर. इथे मात्र पाहायला मिळतोय जास्तीचाच बाहेर निघणारा हा चेंडू जिथे दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. जय पवार सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. एक लेजेंडरी क्रिकेटर, रिव्हर्सचा बादशहा. यावेळेचा बॉल वेगाने टाकलाय. कदाचित दुखापत झाली या खेळाडूला. अगदी वेगाने चेंडू शरीरावरती आदळला आणि खेळाडू भावना आहे इथे जपली जाते. पहा, कोणत्याही स्वरूपाची मोठी इजा झाली ना त्याची जाणीव करून घेतली जाते. अनेक वेळा एकत्रितपणे खेळाडू खेळतात, त्याचंच कारण आहे की कोणत्याही स्वरूपाची मोठी इजा होऊ नये यासाठी एकत्रितपणे आले. ऍक्शन रिप्ले पहा. ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी मानेच्या भागावरती चेंडू आदळला होता. डॉट बॉल येतोय. फ्री हिटचा चेंडू निर्धाव. 31-3. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एखाद्या लॉंग टेनिसचा रॅकेट फिरवावं त्या रीतीने बॅट फिरवली होती. उसळी घेणाऱ्या बॉलसाठी डीआरएसचा वापर. अर्थात ही जी इनिंग आहे ना ती सर्वाधिक जास्त चर्चेची डीआरएस साठीच राहील. डीआरएसचा वापर पुन्हा एकदा करण्यात येतोय. उसळी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. धावा आलेला नाही आहेत याचंच कारण राहू शकतं की प्रत्येक वेळेला इथे वारंवार डीआरएसचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळाला. नो बॉल, नो बॉल. सक्सेसफुल होत असताना आपण डीआरएस बंटीचे पाहायला मिळालेत. कारण ज्याच्या वेळेला त्याने डीआरएस घेतलाय त्या वेळेला सक्सेसफुल झालेले पाहायला मिळाले. कारण रनआउटसाठी त्याने डीआरएस घेतलेला पाहायला मिळाला होता. तो तिथे अगदी त्याला जीवदान मिळालं. फ्री हिटचा चेंडू राहील. स्ट्राईक एंड वरती आहे तो. अर्थात दिनेश पाटील साठीचा हा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतोय. वारंवार या धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये बहाल करण्यात येत आहेत. या लाईफ लाईन ज्या तुम्ही देताना बॅटिंग करणाऱ्या संघाला किंवा अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना सुरुवातीच्या षटकामध्ये प्रथमेशने जी गोलंदाजी केली याधीचे षटक अगदी छोटे ठाकूरने निर्धाव टाकलं होतं. परंतु या षटकामध्ये धावा जास्तीच्या आल्यात. पुन्हा एकदा नो बॉल राहील. धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 35 ऑन दी बोर्ड. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसरी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एका बाजूला मुरबी आणि एका बाजूला दिघोडे. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज. फ्री हिटचा चेंडू आहे. धाव तर मिळणार नाही. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. फ्री हिटच्या बॉलवरती जिथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. खरं तर तो सूर गवसलाय. सुवर्ण मध्ये सापडला असंच म्हणावं लागेल. अभिजित ठाकूर. उसळी घेणारा बॉल. नो लुक खेळण्याचा प्रयत्न. इथे मान आधीच खाली नेली होती कारण या आधीचा बॉल अगदी चेहऱ्याच्या जवळपास लागलाय. त्या कारणास्तव जिथे मात्र आपण पाहिलं ना तर हा तिखट बाउन्सर कानाच्या जवळून जाणारा त्या कारणास्तव आधीच मान लपवली होती. डोळे काढून घेतले होते. यावेळेला समोर केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एकच मारला. सॉलिड मारलाय. आकर्षक षटकार. आयवा कॅटसाठी देखील पारितोषिक आहे आणि या स्पर्धेचे आयोजक तथा आपण पाहिलं तर 24 इव्हेंटचे सर्वा संदीप पाटील साहेब यांनी आयवा कॅट टिपला आणि त्यासाठी एक आकर्षक पारितोषिक आणि तीही एका हातामध्ये उडी मारून. क्या बात आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सातत्याने चर्चेची विषय राहिली होती. भाऊक करणारी. अर्थात चॅम्बोला ज्यावेळेला बाईक मिळाली त्यावेळेला त्याने आपल्या भावना प्रकट करत असताना म्हणाला होता की संदेश दादा जदवर माझ्या बाईकवरती बसत नाहीत तदवर मी ती बाईक चालवणार नाही. अर्थात तेही चांगल्या दर्जाचे बोरले गावाचे ॲज अ कॅप्टन म्हणून ज्यांना आपण पाहतो एक चांगला झेल त्यांनी मात्र टिपलेला पाहायला मिळाला. 4 षटक संपले. धावफलकावरती धावा त्या 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. ऍक्शन रिप्ले पाहूयात. पुढे टाकलेला बॉल एकच चुकी केली. छोटे ठाकूरने समोर खेळला. स्ट्रेट हिट आणि ग्रेट हिट पाहायला मिळाला. परंतु स्ट्रेट जेवढा ग्रेट केला ना त्यापेक्षा हा कॅच पहा. एकाच हाताने झेल टिपलाय. त्रेच 41 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. हा विशाल जितेकर असतील किंवा तेजस म्हात्रे असतील. तेजस म्हात्रे स्वतः पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. विशाल जितेकर स्वतः एक
आपण बाईला उच्च शिक्षित आहेत. कालचा दिवस आपण बाईला होता मयूर वाघमारेची एक रील जास्तीची व्हायरल झाली होती. कालच्या दिवशी मयूर वाघमारेचा ब्लॉग जास्तीच्या चर्चेचा राहिला. लहान मुलं जी आल्यात ना, जी शाळा जर का तुम्ही शाळा चालू असेल तर कृपया करून पारगाव आणि मला वाटतं दापोलीच्या बॉर्डरवरती स्कूल आहे, शाळा जर चालू असेल तर कोणीही कोणताही विद्यार्थी इथे आला तर पालकांना बोलून तुम्हाला घरी सोडण्यात येईल. 41ला 3 गोलंदाजीमध्ये फेरबदल. विश्वनाथ जाधव, विश्वनाथ रोहिदास जाधव, जाधव पाडा अगदी या विभागाला आणि या अगदी आपण पाहिलं तर धानिव गावाला बिलॉंग करणारा वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील एक हरहुन्नरी खेळाडू, ब्लॅक डायमंड इन टेनिस बॉल क्रिकेट. पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का? तर नाही, इथे धाव मिळणार नाही. तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाहीये. डॉट बॉल आलाय. सिक्सर सुप्रीमो अर्थात केतनजी सेठ यांनी आणलेली आणखीन एक आवृत्ती आपण पाहतोय. हा जो बॉल आहे त्या बॉलला एक ग्रीप आहे, विशेष करून लेदर बॉलची ग्रीप असते त्या रीतीने हा येलो कलरचा बॉल वापरला जातो मैदानाच्या आतमध्ये. हे एक मॅजिकल षटक म्हणून ज्याला आपण पाहत आहोत. हा चेंडू तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला सिक्सर सुप्रीमो त्यावरती प्रिंट करण्यात आलाय. रायगड प्रीमियर लीग सेठ इंटरप्राइजेस अर्थात केतनजी सेठ यांची ही सेठ इंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून हा चेंडू स्पॉन्सर करण्यात आला. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. केवळ एकेरी धाव आयुष कोळीला आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती धावा त्या 42, 42 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा लक्ष वेधेन, छोटी जी मुलं आले, जर का तुम्ही केतनसाठी आलात, पवनसाठी आलात, परंतु जर शाळा बंक करून आला असाल तर तुमच्या शाळेमध्येच इथे ग्वाही देण्यात आली की शाळेमध्येच जाऊन ही सूचना देण्यात येईल आणि पालकांनाही आमंत्रित करण्यात येईल. 42ला 3 पाचवं षटक प्रगतीपथावरती आपण पाहत आहोत. विश्वनाथ यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला पुल केलाय आणि तो होतोय सक्सेसफुल. बॉलला केलं गुल. येतोय षटकार. बॉलची मागणी करण्यात येते. बॉल अगदी लांबलचक स्ट्रोक पाहायला मिळाला. बंटी जनार्दन बद्रिके, रायगड प्रीमियर लीगची कार त्याच्या नावावरती राहिली आहे आणि काय बॅटिंग करतोय. हा त्याचा अंदाज जो आहे ना तो प्रत्येकाला भावूक करणारा राहिला आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या सद्य परिस्थितीमध्ये तो बॅटिंग करतोय ना, 10 मधले 9 जण म्हणाले असते की मी एकटाच पडलोय, जो आघाडीला आलोय, परंतु हा प्रतिस्पर्धेला सांगतो की मी एकटाच बस आहे. 17 बॉल 16 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. विशूच्या आगे षटकार आलाय. पुढचा चेंडू 9 चेंडूमध्ये 6ची अगदी आपण पाहिलं तर 6 नो बॉल 3 वाईट एक्स्ट्रा आल्या त्या 16. उसळी घेणारा बॉल अगदी उद्वेशीच्या बाहेर इथे दंडित करण्यात येईल. एक्स्ट्राचा भडी मारच झालाय जणू. संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती आहेत. पावसाचं आगमन पुन्हा एकदा पाहायला मिळतं. धोधो कोसळणारा पाऊस, चिखल चहू बाजूला अगदी हिरवगार गालीच्या आणि त्यामधून मार्गक्रमण करणारे हे चेंडू आणि खेळाडू. यावेळेचा बॉल आणखीन एक ट्रेडमार्क जिंकाऊनचा तितकाच लांब. या पटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्यात संपूर्ण अर्धा डझन. षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग करतोय तुफानी अंदाजामध्ये. अगदी विश्वनाथ जाधवचं स्वागतच केलंय जणू. 55ला 3 अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय कुमारी जीवा इल्याबंदा मुरवी या टीमचं 55ला 3 बंटी बद्रिके मैदानावरती लढतोय. तो बॅटिंग करतोय. संघाच्या अडचणीमध्ये तो सामोरा जात असताना पाहायला मिळालाय. परिस्थितीला सामोरं जातं अगदी या अडचणीच्या समयी. संघाचा कर्णधार आणखीन एक अविश्वसनीय स्ट्रोक. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय, अनस्टॉपेबल बॅटिंग बाय बंटी बद्रिके. धावमेतील 4. आणखीन एक चौकार.
अभिजित ठाकूरचा बॉल काय त्याला लागला, तो खडकून जागाच झालाय जणू. काय बॅटिंग करतोय यावेळेला. आणखीन एक खेळ एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय, विलोभनीय स्ट्रोक, षटकार. धावा धावलकावरती 65 ऑन दी बोर्ड. मारायचं तर टॉपच्या लात मारायचं, आणि मारलंय तर कोणाला आयकॉन खेळाडूला मारलंय. धुतलं. अहो, डिटर्जंटचा वापरच केला नाही या षटकामध्ये. पाऊस पडतोय आणि गोलंदाजाची धुलाई. तब्बल या षटकामध्ये 24 आल्या. संघाची धावसंख्या 65 बनली आहे. 10 जिथे 42 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय बंटी बद्रिके. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये जिथे मात्र आपण पाहिलं ना, तर खऱ्या अर्थानं एकंदरीत निर्धाव षटक देखील आलं होतं. हे आवर्जून उल्लेख करायला हवा. निर्धाव षटक येऊन देखील आपण पाहिलं तर बनल्यात 65 धावा धावलकावरती आहेत. आयुष कोळी, दिघोड्याच्या गावाचा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना, तर या बॉलवरती येल्लो कलरचा हा चेंडू जो मात्र ग्रीप असलेला वापरला जातोय, आणि त्यावरती आपण पाहिलं तर सर्वाधिक महागडे षटक विश्वनाथ जाधवने 24 धावांचा हाताळलेलं पाहायला मिळालंय. 65 बनल्यात. आयुष कोळी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. आणखीन एक उद्योन्मुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. एक उभरता सितारा गोलंदाजी मार्कवरती. उसळी घेणारा चेंडू इथे मात्र पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अवांतर धाब्याने सुरुवात झाली आहे षटकाची. 66 धावा धावलकावरती आहेत. 20 बॉल आणि 42 धावा. तुफानी आणि जिथे झंझावाती खेळ करत असताना बंटी बद्रिकेला आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला देखील उजव्या बाहेर राहिला होता. वारंवार मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न दिनेश पाटील करत असताना पाहायला मिळतो. 10 बॉल 6 वरती तो नॉट आउट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ना, ज्या वेळेला नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर उभा आहे, त्याची बॅट बोलतीये, तिथे तुम्हाला सिंगल काढायची आहे, स्ट्राईक त्याला रोटेट करायची आहे. ही गोष्ट क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती फार महत्वाची राहते. टरबुजाला बघून खरबुजाही रंग बदलतो, ही एक ओळ आहे. परंतु तशा गोष्टी सातत्याने होतातच, अशा गोष्टी नाही आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरचा बॅटर चांगली बॅटिंग करतोय. धावलकावरती 66ला 3 आहेत. बंटी बद्रिके जिथे नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा चेंडू हलक्या हाताने आता मात्र संयमाने केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल मिळते. पुढचे 4 बॉल जिथे मात्र फेस करत असताना बंटीला आपण पाहू. धावलकावरती 67 बनल्यात. 67 ऑन दी बोर्ड. 4 संघांना अगदी ग्रुप स्टेजमध्ये आपण पाहतो आहोत. चौथ्या दिवशी ग्रुप खेळत असताना पाहायला मिळतो आहे. प्रत्येक 4 संघांना संधी देण्यात आली आहे. लीग स्टेजच्या मॅचेस, राऊंड रॉबिन या स्वरूपामध्ये मॅचेस पाहायला मिळतात. काल तारिकभाई सय्यद साहेब यांचं देखील आगमन झालं होतं. खऱ्या अर्थानं बिग बॅशचा हा फॉर्मॅटचा वापर. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला केला. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा इथे ओलांडेल. मिळतील धावा 4. हा येतोय सणसणीत चौकार. खेचून मारला, बॅकफुटला आले, ऑन साईडला केला. गॅप मोठा होता आणि तिथे गॅपचा जडू काही सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने हा चेंडू अलगद काढला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध. निष्णात बॅटर बॅटिंग करतो. 71ला 3. उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा यष्टिरक्षकाचा वेध घेईल. हा मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवले होते काही चेंडू. आता मात्र निसंशयपणे असंही म्हणता येईल ना की हा चेंडू मागील काही चेंडूंच्या तुलनेमध्ये चांगला राहिला, कारण हा चेंडू शरीरापासून जवळ ठेवला होता, रूम दिला नाही. चांगली गोलंदाजी. यावेळेला फटका बसलाय, झेल बनू शकतो. क्षेत्ररक्षक स्वतः प्रथमेश मात्रे चेंडूच्या खाली येतं, त्याने झेल टिपला आणि मॅचची गोल्डन विकेट फलंदाज बंटी बद्रिके बाद.
घेऊ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतं रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नावेगावचा खेळाडू महेंद्र अंधेरे बुऱ्या बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. खरं तर जेवढा छोट्या चणीचा आहे ना तेवढी बॅटिंग चांगल्या रीतीची करत असताना त्याला नेहमीच पाहायला मिळालं. महेंद्र अंधेरे बुऱ्याला आपण मैदानावरती पाहतो आहोत. माणगाव प्रीमियर लीग ग्रामीण स्तराची क्रिकेटची स्पर्धा मालिकेवीराचा हकदार तो राहिला यावर्षीच्या हंगामामध्ये आणि तो देखील एक चर्चेतील नाव राहिला. कारण याची एक व्हिडिओ सध्याच्या घडीला किंवा मागील 2-3 वर्षामध्ये जास्तीची चर्चेची त्यावेळेला राहिली होती ना, योगेश पेंडकरने केलेलं सेलिब्रेशन आणि त्याला दिलेला तो धक्का. स्ट्राईक एंडवरती महेंद्र अंधेरे पहिला बॉल अगदी वेगाने टाकलाय महेंद्र अंधेरेसाठी. उसळी घेणारा आणि थेट यष्टीरक्षकाचा भेद घेणारा. 6 षटकांचा खेळ संपला. 71 धावा धावफलकावरचे 4 फलंदाज बाद. जिथे आपण पाहिला तर बंटी बद्रिकेने चांगली बॅटिंग केली. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हणत असताना त्याने तुफानी अंदाजामध्ये 23 बॉलमध्ये 46 धावांची खेळी केली. 4 षटकार 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेलं पाहायला मिळालंय आणि त्याचं सर्वाधिक मोठं कॉन्ट्रीब्युशन त्याचं या टीमसाठी राहिलेलं पाहायला मिळालं. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतला अभिजित ठाकूरने टाकला. 18 एक्स्ट्रा आल्या 6 षटकांमध्ये. जिथे मात्र कोणताही बॅटर जिथे बंटी बद्रिकेनंतर आपण पाहिलं ना तर एखाद्या मला तर वाटतं परिसराचा पिनकोड असावा 0007 अशाच पद्धतीची ही धावसंख्या पाहायला मिळते. 71ला 4 72 धावसंख्येचं टार्गेट. आणि या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल या आवाजामध्ये बदल करूयात आणि जशी सामन्याला सुरुवात होईल प्रवीणजी अर्जुने सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. प्रथमेश मात्रे 2 षटक 4 निर्धाव 15 धावा 1 विकेट 7.50चा इकॉनॉमी. अभिजित ठाकूर 2 षटक 60 निर्धाव 19 धावा त्याने खर्च केल्या. 9.50चा इकॉनॉमी राहिला. विश्वनाथ जाधव 1 षटक 24 धावा त्याच्या इकॉनॉमी राहिल्या होत्या. आणि आयुष कोळी शेवटच्या षटकामध्ये केवळ 6 धावा अर्थात एक विकेट जी मात्र पाहायला मिळाली. षटक संपले. 6-72चं लक्ष. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजे SCC अर्थात सूरज चौधरी यांच्याकडे द्याव्यात एक मधुर संगीत ऐकू. धन्यवाद जयजी भोसले सरांचा आवाज मात्र आपण या ठिकाणी ऐकला. तर पुन्हा एक बार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे, तमाम क्रीडा रसिक आणि तमाम क्रिकेट खेळाडूंचा पुन्हा एक बार या ठिकाणी या रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 2 पहिला खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. सुरुवात थोडीशी संत आपल्याला पाहायला मिळाली, परंतु म्हणतात ना जयेश सर की जिथे वादळ येणार असतं तिथे काही काळ शांतता. सुरुवातीच्या 13 चेंडूंचा जर आपण विचार केला तर थोडीशी शांत बॅट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली बंटी बद्रिकेची. परंतु जसं 5वं षटक आलं, 5व्या षटकामध्ये आलेल्या 24 धावा आणि या 24 धावेच्या मदतीनं का होईना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. 71 विजयासाठी लक्ष ठेवलं गेलं. 72 धावांचं एक आव्हानात्मक भूमिका या ठिकाणी, एक आव्हानात्मक धावसंख्या मात्र धावफलकावरती उभारली गेली. आणि या आव्हानाला कशा पद्धतीनं सामोरं जाणार याकरताचा हा सामना आपल्या समोर या ठिकाणी निश्चितच खेळाच्या उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतला गेलेला निर्णय, केलेली सुरुवात. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की जो संघ सर्वाधिक चुका करतो तो नेहमीच पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु अजूनही खेळ आहे. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. 1 अंक समाप्त झालाय. परंतु खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार हे मात्र आपल्याला येणारे हे 6 षटकं सांगणार. सामना क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर विलोभनीय असं दृश्य आपण या ठिकाणी नक्कीच घर बसल्या देखील या स्पर्धांचा आपण या ठिकाणी आनंद घेऊ शकता. तर एकूणच अगदी आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता एक भव्य दिव्य मंच आणि तमाम टेनिस क्रिकेट विश्व नव्हे तर हल्लीच्या
कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे देखील विविध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि हीच संकल्पना या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीनं मांडली गेली. ती संकल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवली गेली आणि पहिलं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच रायगड प्रीमियर लीगचं एक शानदार पर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. 72 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद या स्पर्धेला यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जाताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल टुर्नामेंट सीझन 1 या ठिकाणी आपण अनुभवतोय. एक टीम हडल, मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये केली गेलेली फलंदाजी, तिथून आलेला आत्मविश्वास, धावा फलकावरती उभारल्या गेलेल्या आव्हानात्मक धावसंख्या. खरं तर याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अनेक विक्रमी खेळी प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक संघाच्या माध्यमातून खेळल्या गेल्या. इथे 4-6 षटकांमध्ये जवळपास 90, 92, 93 धावा या देखील आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या आणि त्या धावांचा यशस्वी पाठलाग होताना देखील आपण याच मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला गेला. परंतु उभारल्या गेलेल्या या ज्या धावा आहेत त्या धावा आता कशा पद्धतीनं रोखायच्या यासाठी आपल्या संघ सहकाऱ्यांना, आपल्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सूचना टीम हर्डलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ऑन स्क्रीन निश्चितच पाहायला मिळते. आणि अगदी त्याच वेळेला 2 सलामीवीर फलंदाज मात्र मार्गक्रमण करत असताना विकेटच्या दिशेनं लक्ष 72 धावांचं आणि एका योजनाबद्ध पद्धतीनं या धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार यासाठीची चाललेली ही धावांसाठीची धावाधाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चेंडू परीक्षणाचं सर्वाधिक महत्त्वाचं काम विकेटच्या दिशेनं जात असताना दोनही खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अनेक तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले हे खेळाडू अनेक विविध स्पर्धांच्या माध्यमातून सातत्यानं त्यांचा खेळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. आणि इथून मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना पहिल्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार, कशा पद्धतीनं गोलंदाजीची व्यूहरचना आखली जाणार आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर सलामीचे फलंदाज हे मैदानाच्या आतमध्ये चेंडूचं परीक्षण करत असताना 72 धावांचं हे लक्ष. चर्चा सुरू होती पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि रायगड प्रीमियर लीगच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपल्याला ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नारोबा मैदान पारगावच्या या ऐतिहासिक मैदानावरती ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रेक्षकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना आपण नेहमीच पाहिलंय. RPLचं प्रत्येक पर्व प्रेक्षकांनी अक्षरशः उदंड प्रतिसाद दिला. चला चेंडूचं परीक्षण, त्यानंतर मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल कोणत्या वेळेला येईल. गोलंदाज सज्ज होत आहेत. ऑल सेट फॉर द रन चेस. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय पवार यांच्या खांद्यांवरती मात्र ही जबाबदारी दिली गेली आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली जाते. एकूणच जर पाहिलं तर आउटफील्ड, ज्याचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय की आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि ज्या मैदानावरचं आउटफील्ड तुम्हाला फास्ट मिळतं ना त्या ठिकाणी धावा या सातत्यानं उभारताना आपण खेळाडूंना नक्कीच पाहतो. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर क्षेत्ररक्षण ही सर्वाधिक तारेवरची कसरत असते. निसरड्या ओलसर मैदानावरती तुम्हाला शरीराचं संतुलन बनवत असताना चेंडूपर्यंत पोहोचणं, चेंडू उचलणं, फेकणं, त्याच वेळेला आपल्या दिशेनं आलेला झेल कंप्लीट करणं, या सर्व गोष्टी तुम्हाला एखाद्या तारेवरच्या कसरतीप्रमाणे नक्कीच कराव्या लागतात. गोलंदाज विजय होत आहेत सज्ज. स्ट्रायकिंग एंडला मात्र पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु वेग भन्नाट पाहायला मिळाला पहिलं षटक हाताळणाऱ्या गोलंदाज विजयकडनं. 72 धावांचं लक्ष. प्रथमेश मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला मात्र विश्वनाथ जाधव. अगदी योजनाबद्ध पद्धतीनं धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर धावांचा यशस्वी पाठलाग होताना पाहिला. यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मेस टायमिंग स्ट्रोक होतोय. स्वतः गोलंदाज जज करतोय. कमालीचा जजमेंट. इथे मात्र चूक होणार नाहीये. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. पण क्रिकेट म्हटलं तर या ठिकाणी आपण पाहतो की टेट फॉर टॅट, जशा तसं प्रत्युत्तर देणं हे बंधनकारक असतं. 72 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली खरी, परंतु गोलंदाजांचं इम्पॅक्ट प्लेयर
या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इम्पॅक्ट प्लेअर इन ॲट नंबर 3 धावांचा पाठलाग करायचा आहे 72 आणि इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्याचा निर्णय इथे मात्र संघाने घेतला गेला. इम्पॅक्ट प्लेअर अर्थातच अंकेश कामोडकर मैदानाच्या आतमध्ये. पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दिवस 4था आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. 16 सामने या ठिकाणी खेळवले गेलेत, परंतु कोणत्याही आयकॉन खेळाडूला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक पटकावता आलेलं नाहीये. ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी राहिली आहे. याचाच अर्थ क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड हा किती उंचावला गेलेला आहे. सातत्यानं विविध स्पर्धा, विविध मैदानं गाजवणारे हे आयकॉन खेळाडू, परंतु बाजी मारली आहे त्या आमच्या लोकल खेळाडूंनी. आणि हाच तर उद्देश आहे की तळागाळातील आणि अगदी ज्या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध असावं या संकल्पनेतून आयोजित केली गेलेली पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच रायगड प्रीमियर लीग 2025 हे पहिलं पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला फलंदाज गमावला गेलाय. गोलंदाजाचा आत्मविश्वास जरूर बळावेल. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू होता, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा आहे. पंचांकडे अचाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे, मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास पहा. होय, उभारल्या गेलेल्या या धावा रोखण्याची धमक माझ्या गोलंदाजीमध्ये आहे. जणू हे सांगत असताना गोलंदाज कमालीची गोलंदाजी, अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना अगदी हतबल करून सोडलंय आघाडीच्या फलंदाजांना. विश्वनाथ, ज्याची गोलंदाजी फारशी चमकदार राहिली नाही, फलंदाजीमध्ये देखील फारसं कॉन्ट्रीब्यूट तो करू शकला नाही आहे, परंतु इन ॲट नंबर 3 इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. इम्पॅक्ट पाडला जाणार का? यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन, स्वीपर कव्हरला चांगलं जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणाला एक्स्ट्रा बाउन्स तो जज केलाय. चांगलं कमालीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्याहूनही सरस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावेंच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येचं खातं खुलं होत आहे. संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 2 ही धावसंख्या धावफलकावरती. सामना सहजासहजी सोडला जाणार नाही आहे, जणू याचे संकेत पहिल्या षटकामध्ये दिले जात आहेत. आणखीन एक चांगला चेंडू आहे, कमालीची गोलंदाजी, सडक लाईन आणि लेंथ वरती खांद्यांचा खूप चांगला वापर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी होत आहे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या 1 गडी बाद 2. षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावा अपेक्षेप्रमाणे धावफलकावरती येऊ शकल्या नाहीयेत. अगदी हे असंच काहीसं चित्र आपल्याला पहिल्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, त्यानंतर दुसरं षटक निर्धाव षटक राहिलं. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा बहुमान ज्या गोलंदाजांना मिळवला. आणि तिथून जर पाहिलं तर 5व्या षटकामध्ये आलेल्या 24 धावा. खूप काही घडलं पहिल्या सत्रामध्ये, आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. ज्या खेळाडूची सातत्यानं आपण चर्चा करत होतो तो अर्थातच गोलंदाज जीत रोझारियो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दबाव बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं केला जातोय. आघाडीच्या फलंदाजच्या भूमिकेमध्ये प्रथमेश म्हात्रे जरूर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत, परंतु तब्बल 6 चेंडू ते नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा राहिले आहेत. आणि हेच जे मानसिक दडपण आहे त्या दडपणाला ते कशा पद्धतीनं सामोरं जात आहेत. अकोटप्प्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर, आउटसाइड द ऑफ स्टंपचा हा चेंडू होता. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग पंचांनी हेरलं. वाईडचा इशारा या ठिकाणी केलाय. 3ऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून कदाचित ही मागणी केली गेली आहे. एक्स्ट्रा बाउन्स, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर आपल्याला एक्स्ट्रा बाउन्स 3ऱ्या पंचांची मागणी. वाईटसाठी नाहीये ना, रिव्ह्यू घेतला गेलाय. यस, या ठिकाणी माहिती मिळते. आणि अगदी त्याच वेळेला गोलंदाजाची जी शैली आहे या शैलीवरती देखील आक्षेप घेतला गेलाय. म्हणजेच नाही, एक्स्ट्रा बाउन्स वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला हाईटचा. तर नक्कीच डिसिजन पेंडिंग आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. प्रथमेश म्हात्रे कोणत्याही प्रकारचा चेंडूचा सामना केला नाहीये. जो पहिला चेंडू त्यांना फेस केला, एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चला, टीम मीटिंग कोणत्याही प्रकारचे अलाउड नाहीये.
इट्स अ व्हाईट बॉल. तर पंचांचा या ठिकाणी इशारा आलाय. 1 फॉर द ओव्हर देखील सांगितलं जातोय. ऑन अ स्क्रीन आपण या ठिकाणी पाहू शकता. शोल्डर राईटच्या बराच वरून जाणारा चेंडू होता. पंचांनी यावेळेला मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. यॉर्क करण्याचा प्रयत्न. वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला संबोधलं जातं. अचूक ठिकाण्यावरती हे ब्रह्मास्त्र पाहायला मिळत आहे. निरुत्तर केलंय फलंदाजाला. थोडस संत गतीने पुढे सरकणारी ही धावगती पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. जीत रोझारियो वेगाची ओळख आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना पहिल्या चेंडूवरती खांद्यांचा वापर केला गेला. त्यानंतर हेरलं. काही क्षणापूर्वी जर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये वरुण राजाची हजेरी देखील आपल्याला पाहायला मिळाली. ही निसर्डी ओलसर विकेट आणि त्या विकेटवरती गतीनं बीट केला जाऊ शकतं. यावेळेला आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. थायवरती चेंडू लागलाय. लाऊड अपील आहे आणि लेग बायचा इशारा पंचांचा या ठिकाणी जरूर येईल. खूप काही घडतं या षटक क्रमांक 2 मध्ये, परंतु धावांसाठीचा संघर्ष करताना नक्कीच यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा अर्थातच जय माता दी दिघोडे संघ. एकूणच जर पाहिलं तर थोडंसं शांत वातावरण आहे. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर धावांचा यशस्वी पाठलाग करत असताना फलंदाजांची कामगिरी कमालीची राहिली. सुरुवात दमदार त्यांनी पहिल्या षटकामध्ये केली, परंतु या विपरीत जर दुसऱ्या सामन्याचा उत्तरार्ध आपण पाहिला तर सुरुवात थोडीशी संत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डीपमध्ये कॉर्नर रिजनला चेंडू ट्रॅव्हल करेल तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती येते. दोनही फलंदाजांना ओळखले की आता आघाडीच्या गोलंदाजांवरती प्रहार करण्यात तितकी सोपी गोष्ट नाही आहे. ओलसर विकेट आहे त्यावरती चेंडू स्किट होताना पाहायला मिळतात. त्यामुळे थोडंसं टेक्निकल क्रिकेटकडे देखील या दोन्ही फलंदाजांचा कल आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट विश्वनाथच्या स्वरूपामध्ये गमावल्यानंतर एक भागीदारी होणे गरजेचं आहे, परंतु गोलंदाज कमालीची गोलंदाजी आहे. सातत्यानं उजव्या एष्टीच्या बाहेर 4थ्या 5व्या स्टंपवरती गोलंदाजी केली जाते. का कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करतोय. विकेट साठी जाण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. केवळ फलंदाजांना हात खुले करू देऊ नये हीच प्राथमिकता त्या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. यावेळेला दबाव बनवला. सलगचे येणारे निर्धाव चेंडू आणि तिथून मात्र जो दबाव होता त्या दबावाला बळी पडत असताना आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली जाते. फलंदाज प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. पण तब्बल 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पहिल्या षटकामध्ये उभा राहिला फलंदाज प्रथमेश. त्याचं मानसिक दडपण होतं. त्यानंतर सलगचे 4 चेंडू निर्धाव आले. एक ट्रॅप रचला गेला, एक जाळं विणलं गेलं. सातत्यानं उजव्या एष्टीच्या बाहेर 4थ्या 5व्या स्टंपावरती केली गेलेली भेदक गोलंदाजी, त्याच्यामध्ये असणारा वेग, इथून खऱ्या अर्थानं या दबावाला बळी पडत असताना आउटसाइड द ऑफ स्टंपच्या चेंडूला छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि विकेट नंबर 2. दोनही सलामी फलंदाज आपलं वैयक्तिक खातंही न उघडता तंबूच्या आश्रयाला परतलेत. इथून मात्र विजयाचा मार्ग खडतर करण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना जीत रोझारियो, विजय पवारनं ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये केली, पहिल्या षटकामध्ये केली, अगदी त्याच्यात पाऊल खुणांवरती पाऊल टाकत असताना कमालीचा भेदक मारा करत जीतनं देखील या ठिकाणी तितक्याच भेदकतेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तमाम क्रीडा रसिकांना उपस्थित केली. यावेळेला राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. इथे मात्र हात खुले करण्याची संधी. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. तर या ठिकाणी अंतिम चेंडू, अर्थातच षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र अमित पाटील इन ॲट नंबर 4 आले या खेळाडूंना आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता
आपलं कौशल्य पणाला लावत असताना अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणाऱ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला आणि ज्या पहिल्या 2 षटकांमध्ये दबाव निर्माण केला होता त्या दबावामधून काही अंशतः आपल्या संघाला सावरण्याचं काम. खरं तर मच निडेड सिक्सर ज्याला म्हटलं जाईल क्रिकेटच्या भाषेमध्ये, ज्यावेळेला तुम्ही दबावाखाली असता त्यावेळेला अशा प्रकारचा फटका जर का तुम्ही पहिला चेंडू फेस करत असताना एक्झिक्यूट कराल तर मात्र दबाव हा आपसूकपणे येणाऱ्या गोलंदाजांवरती जरूर पाहायला मिळतो. एकूणच जर पाहिलं तर पुन्हा एकदा विजय पवारचा वापर केला जातोय, म्हणजेच गोलंदाजीमध्ये कोणताही बदल नाहीये. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि सांघिक तिसरा षटक, परंतु इथे वेगवान चेंडू एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, इट्स अ वाईड बॉल अँड अ बाउंड्री. 5 धावा या मागील चेंडूवरती बोनस स्वरूपामध्ये थोडासा शफल केला होता. क्रॉस द लाईन दबाव बनवण्याचा प्रयत्न होता आणि एक्स्ट्रा बाउन्स जो जज करू शकले नाही आहेत विकेट किपर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकारानं संघ पुढे सरसावतोय. हळूहळू का होईना विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना या धावा सर्वाधिक महत्वाच्या ठरत आहेत, कारण मैदानावरती केलेली एक चूक कदाचित तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकते. आलेल्या या 5 धावा दबाव जो होता तो मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजीवर पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक इथे चूक होणार नाहीये. चेंडू जज करतायत. कमालीचं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज क्रमांक 3. पाहतोय तिसरा फलंदाज देखील गमावला गेलाय. धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या मर्यादित धावा, पहिला विकेट लवकर गमावला गेला, त्याचा मानसिक दडपण. अमितनं आल्या मोठ्या फटक्यानं सुरुवात जरूर केली, परंतु तो अमित नॉन स्ट्रायकिंग एंडला असताना इथे मात्र जर आपण पाहिलं तर अंकेश स्वतःवरती संयम ठेवू शकला नाहीये. ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाचारण केलं गेलं, परंतु अपेक्षेप्रमाणे कामगिरी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 आपण पाहतोय कुणाल घरत. आता संपूर्णपणे जबाबदारी या धावांचा पाठलाग करण्याची जर कोणत्या खेळाडूंवर असेल तर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असणारे अमित पाटील आणि कुणाल घरत. क्रमांक 4 आणि 5 चे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये विजय पवारनं निर्माण केलेला मानसिक दबाव, या दबावाला बळी पडत असताना आघाडीच्या दोनही फलंदाजांना आपली गमावलेली विकेट आणि त्यानंतर मात्र आक्रमक होत असताना याही वेळेला उजव्या बाहेरचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न मात्र सफल ठरतोय. बॅटची आउटर एज यष्टी रक्षकाच्या हातात आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता विजय पवार यांना. फलंदाज देखील गमावला गेलाय. विजय कमालीची गोलंदाजी. टिच्चून मारा काय असतो, तिखट मारा काय असतो याचं उत्तम उदाहरण. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी, अवघ्या 2 धावांचं षटक राहिलं आणि त्यानंतर जर विचार केला तर या षटकामध्ये सलग 2 चेंडूंवरती 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवत असताना मानसिक दडपण हे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. 16 धावा धावफलकावरती आल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना एका भागीदारीची आवश्यकता असेल. संघ अडचणीमध्ये आहे. पहा, प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रत्येक जण हा नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपला सर्वोत्तम खेळ दाखवतो. तोच खऱ्या अर्थानं संघाचा तारणहार असतो. यावेळेला टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळतोय. चेंडू दिशा बदलतोय. सातत्यानं खांद्यांचा वापर केला जातोय. चेंडूमध्ये गती भरण्याचा प्रयत्न होतो आणि आघाडीचे 4 फलंदाज आपल्या खात्यामध्ये जमा केल्यानंतर येणाऱ्या फलंदाजांवरती कदाचित दबाव बनवण्याची ही रणनीती गोलंदाजाच्या माध्यमातून थोडासा अवे फ्रॉम द बॉडी जाणारा मागील चेंडू होता. यावेळेला विकेट टू विकेट गोलंदाजी. इथून मात्र तुम्हाला नियंत्रित आणि सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं स्वाभाविक पाहायला मिळणार आहे. इथे मात्र ओव्हर थ्रो, परंतु कोणत्याही प्रकारचा नुकसान नाहीये. आणखीन एक
धाव फलकावरती अंकित केल्या जाईल. संघाची एकूण धावा संख्येचा विचार केला तर 72 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. आघाडीचे 4 फलंदाज गमावले गेलेत. जय माता दी दिघोडी संघ अडचणीमध्ये जरूर सापडतोय, परंतु इथून देखील या संघामध्ये धमक आहे. फलंदाजीचा जर आपण विचार केला तर फलंदाजीचा तोफखाना या संघामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजाचे मनसुबे एका वेगळ्या उंचीवरती, कमालीची गोलंदाजी आहे. सातत्यानं जर आपण पाहिलं तर प्रश्न विचारणारी, अर्थातच आग ओकणारी ही गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक निर्धाव चेंडू येणारा, प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव निर्माण करणारा. हो, यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने ऍडजस्ट केला, दिशा दाखवली गेली. गोलंदाजाच्या वेगाचा वापर, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक थोडासा वाईड इश्यू उभा होता आणि त्याचा फायदा उचलत असताना मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार तोपर्यंत 2 धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातील. या 2 धाव्यांच्या बराबरीनं संघ जाऊन पोहोचला. धावा धावफलकावरती आल्या त्या 20 धावा. 4 गड्यांच्या मध्ये उभारल्या गेलेल्या या 20 धावा अर्थातच संघर्षमय क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर कदाचित असं वाटलं की हा संघ एका मर्यादित धावसंख्येमध्ये गुरफटला जातोय की काय, परंतु एक षटक सामन्याला पूर्णतः कलाटणी देणारं ठरलं, ज्यामध्ये 24 धावा आल्या आणि तिथून जो मोमेंटम आहे तो मोमेंटम मात्र पुन्हा एकदा प्राप्त केला. आणखीन एक सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये. आता क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच स्वर्गीय जीवा 11 मुरबी संघानं देखील ओळखले की सिंगल या ठिकाणी अलाउड केल्या जात आहेत. सिंगलनं षटक क्रमांक 3 देखील समाप्त होत आहे. प्रति षटक 7च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्या त्या 4 गडी बाद 21 धावा. थोडंसं शांत वातावरण एकूणच जर पाहिलं तर 72 धावांचा पाठलाग करायचा, अवघ्या 21 धावा धावफलकावरती आलेत. इथूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 51 धावा. अनेक विक्रम आपण या मैदानावरती होताना पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये जरूर पाहिलेत. अगदी मागील 3 दिवसांचा जर आढावा आपण घेतला तर 93 धावांचा देखील यशस्वी पाठलाग, 96 धावांचा देखील यशस्वी पाठलाग आपण या ठिकाणी होताना पाहिला. बॅट कदाचित बदलण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय की काय, ग्लव्स या ठिकाणी बागवले गेलेत. वरुण राजाची हजेरी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर नो डाऊट A1 पवन यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी एकूण धावा अजूनही येणारे 18 चेंडू 51 धावांची गरज, 21 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूने एक्सेलरेट करणं गरजेचं आहे. 18 चेंडू 51 धावा अशक्यप्राय नाही आहे, परंतु एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर पहिल्या सत्रामध्ये उभारली गेली आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात अपेक्षेप्रमाणे करू शकला नाहीये जय माता दी दिघोडे संघ स्वर्गीय जीवा 11 मुरबी या संघाविरोधात. वेळ या ठिकाणी घेतला जातोय, संयम मोमेंटम प्राप्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये विजय पवारनं आपली भेदक गोलंदाजीचा मारा केला. विजय पवारच्या गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं तर 2 षटकं 0 निर्धाव आणि 12 धावा आणि 3 फलंदाज बाद, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. तर गोलंदाज पवन या ठिकाणी सज्ज होत आहेत एका शॉर्ट रनअपसह आणि वरुण राजाची देखील दमदार हजेरी आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा अगदी ज्या षटकामध्ये 24 धावा आल्या त्याही षटकामध्ये अशीच वरुण राजाची हजेरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. फलंदाजांचं हे फॉर्मॅट खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत वर्चस्व या खेळाच्या उत्तरार्धामध्ये गोलंदाजांचं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु इथून मात्र आक्रमण एका बाजून होणं नितांत गरजेचं आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू दिशा बदलतोय, पंचांकडे आचाळभूत नजरेनं जरूर पाहिलं जाते अवे फ्रॉम द बॉडी आणि 3ऱ्या पंचांची देखील या ठिकाणी मदत घेतली जाईल अवांतरसाठी. आमचे 3रे पंच 3रे मॅच ऑफिशियल्स देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर डिसिजन पेंडिंग आपल्याला ऑन स्क्रीन जरूर पाहायला मिळते. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेले, जय माता दी दिघोडे विरुद्ध स्वर्गीय जीवा 11 मुरबी या 2 संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ ज्या वेळेला समाप्त झाला 71 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आणि इथून जर पाहिलं तर मात्र धावांचा पाठलाग करत असताना झालेली पडझड, गमावलेले 4 आघाडीचे विकेट, ज्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं ठरलं की दोनही आघाडीचे फलंदाज हे आपलं खातंही न खुलं करता मैदानातून परतले आणि तिथून जो दबाव आहे तो सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला. विजय पवार यांच्या माध्यमातून झालेली भेदक गोलंदाजी आणि त्याला जीत रोजारियोची मिळालेली सुंदर साथ आणि त्यानंतर मात्र पवन केनेनं केलेला हा भेदक मारा, परंतु इथे पंचांचा निर्णय येतोय इट्स अ व्हाईट बॉल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा हा चेंडू होता.
पावसाच्या पडणाऱ्या कोसळणाऱ्या सरी, परंतु प्रेक्षक वर्गाचं देखील कौतुक करावं लागेल. या पडणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये देखील क्रिकेटचा आनंद लुटत असताना तमाम क्रीडा रसिक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेला देखील एक्स्ट्रा बाउन्स, येस इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. 1 फॉर द ओव्हर देखील आहे. आतापर्यंत लय गवसली नाहीये पवनला. एका शॉर्ट रनअपसह गोलंदाजी करतो. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स जरूर पाहायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षक जरूर तैनात, मात्र चेंडू जाईल आवाक्याच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. 2 क्षेत्ररक्षक जरूर तैनात होते, मात्र पाकोट टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी एक्स्ट्रा बाउन्स जरूर पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित जरूर होते, परंतु दोनही क्षेत्ररक्षकांना बीट करत तर या ठिकाणी जरूर चेक केला जाईल. चौकार. यस, पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय चौकारचे. या चौकाराने संघाची एकूण धावा संख्या येस, या अगोदर जर आपण पाहिलं तर पंचांनी 1 बाउन्स कॉल केला गेला होता. त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील या ठिकाणी आक्षेप घेतला गेला, किंवा तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. 27 ही धावा संख्या आपण धावफलकावरती पाहतोय. बऱ्याचशा घटना आहेत मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतात. दोनही ताकदवर संघ. जय माता दी दिघोडे विरुद्ध स्वर्गीय G11 मोरबी. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. परंतु मच निडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जातं. 27 धावा धावफलकावरती आल्यात. कुठेतरी डोकं वर काढायला आता सुरुवात केली फलंदाजी करणाऱ्या जय माता दी दिघोडे संघानं. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर अमित पाटील, ज्यांना आल्या दिमागदार पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती षटकावर लगावत असताना आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता ज्या खेळाडूंना सिद्ध केली, तो मात्र संपूर्णपणे सामन्याची भिस्त आपल्या खांद्यांवरती घेत असताना यावेळेला मात्र नो चेंडूचा पंचांचा इशारा आला. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर येस, तिसऱ्या पंचांची या ठिकाणी देखील मागणी केली जाईल. मुख्य पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी नो चेंडूचा जरूर इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. येस, या ठिकाणी मात्र पंचांनी नो चेंडू करार केला आणि आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मात्र बऱ्याचशा काही घटना या मैदानावरती घडल्यात. इथून धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो, हा आत्मविश्वास या दोनही खेळाडूंमध्ये. इथे मात्र आउटसाइड द ऑप्शनचा चेंडू कट केलाय. जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. होय, हा येतोय दणदणीत RPL चौकार. तर या ठिकाणी देखील अंपायर्स रिव्ह्यू आहे. येस, अंपायर्स रिव्ह्यू. बऱ्याचशा काही घटना मैदानाच्या आतमध्ये घडतात आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर पावसाची देखील जोरदार हजेरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रिकेटसाठी अतिशय उत्तम आणि खास करून पावसाळी रबर बॉल क्रिकेटसाठी अतिशय उत्तम वातावरण निर्मिती मात्र निसर्गाच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 32 जरूर पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग अजूनही आपल्याला स्क्रीनवरती जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या 3 षटकांचा जर आपण विचार केला तर गोलंदाजांचं वर्चस्व या सामन्यामध्ये, या पर्वामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं. सो इट्स अ नो बॉल. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी आपण पाहिला आणि एकूण धावा संख्या धावफलकावरती आता मात्र आल्यात 33 धावा, 33. कारण नो चेंडू आणि त्यावरती आलेला चौकार अर्थातच 5 धावा आणि येणारा चेंडू हा अर्थातच फ्री हिटचा चेंडू असेल. इथे हात खुले करण्याची संधी सामन्यामध्ये, हा सर्वाधिक महत्वाचा क्षण. आणि होय, या चेंडूवरती मात्र केलाय आडवा बॅटनं प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार.
तर यावेळेला मात्र बघा सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते. पहिली 3 षटकं जरी तुमच्या बाजूने लागली असली तरी देखील या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव आम्ही देखील करू शकतो हे सांगत असताना फलंदाच्या बॅटमधून कमालीचा फटका. 6 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्यात. याच षटकारानं अमितच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार आपण पाहतोय जो खेळतोय आपल्या वैयक्तिक 23 या धावासंख्येवरती. पहिल्या सत्रात देखील असंच काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं जिथे अगदी एका खेळाडूचा जर आपण उल्लेख केला तर त्याच्या बॅटमधून तब्बल आपल्याला 46 धावा पाहायला मिळाला आणि इतर कोणताही खेळाडू त्याला तितकीची साथ देऊ शकला नाही. अगदी त्याच प्रकारचं चित्र इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक खूप चांगला जज करत असताना इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. अनस्टॉपेबल अमित मात्र मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी करत असताना आणखीन एक दर्जेदार चौकार. तर एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा धाव फलकावरती आल्यात 43. अजूनही येणारे 15 चेंडू 29 धावांची गरज. 15 बॉल्स 29 रन्स. रिक्वेस्ट वेन. याही वेळेला हात खुले करण्याची संधी. एक्स्ट्रा बाउन्स परंतु क्षेत्ररक्षक तैनात. कंप्लीट केला जातोय झेल आणि जो डोकेदुखी ठरत होता त्या फलंदाजाला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. विकेट नंबर 5. 5वा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. दोन्ही संपलं असतं ना. तर या ठिकाणी फिल्डिंग टीम आपण 2 रिव्ह्यू या अगोदर घेतले होते आणि दोनही तर एक असेल. येस, कारण प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू दिले जातील आणि दोनही रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरले तर मात्र तुम्हाला पुढे रिव्ह्यू घेता येणार नाहीये. परंतु एक अंपायर्स कॉल होता, अर्थातच अंपायर्स रिव्ह्यू होता, त्यामुळे इथे शक्यता तपासली जाईल. डिसिजन पेंडिंग. अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग आम्ही करू शकतो हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. अनेक असे सामने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत की जिथे मोठमोठ्या धावांचा पाठलाग, याच स्पर्धेचा जर विचार केला तर मोठमोठ्या धावांचा पाठलाग होताना आपण याच मैदानावरती पाहिलाय. अजूनही डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच. आज थोडंसं बिझी शेड्यूल राहिलं आमच्या तिसऱ्या पंचांचं. पहिल्या 2 सामन्यांचा जर आपण विचार केला तर सातत्यानं तिसऱ्या पंचांना आपण या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. येस, या ठिकाणी फायनल डिसिजन आलं. इट्स अ नो बॉल. नो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. ऑन अ स्क्रीन देखील आपण या ठिकाणी पाहू शकता.
एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी आहे आणि कहाणी में ट्विस्ट. हे षटक थोडंसं विपरीत ठरलंय पहिल्या 3 षटकांच्या तुलनेमध्ये, परंतु इथून मात्र फाईट बॅक करत असताना जय माता दी दिघोडे संघ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला आउटसाइड द ऑफ चेंडू होता, फ्री हिटचा हा चेंडू, परंतु अर्ली सेलिब्रेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ॲग्रेशन अर्थातच झेल टिपला गेला, परंतु हा फ्री हिटचा चेंडू होता. फलंदाज सुरक्षित आहे. खूप काही घडतंय या षटकामध्ये. ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचा फायदा उचलत असताना इथे मात्र धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट होणार, सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. खूप काही मैदानाच्या आतमध्ये घडलंय. ऑन स्क्रीन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकता. आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र लाईन आणि लेंथ अचूक पाहायला मिळाली आहे. षटक समाप्त होत आहे. लांब लचक षटकाची होते समाप्ती. एकूण धावा धाव फलकावरती 4 षटकांच्या समाप्ती अखेर 46 इक्वेशन, येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. अलाउड नाहीये या ठिकाणी. ऑलरेडी आपण जास्तीचा वेळ या ठिकाणी खर्च केला गेलाय. पहिला सामना संपल्यानंतर प्रत्येक सामन्यासाठीचं शेड्यूल आहे आपल्याकडे, त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की नो फर्दर टीम मीटिंग्स प्लीज. तर इक्वेशन 12 चेंडू 26 धावांची गरज. सामना रंगात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच प्रकारच्या सामन्यांसाठी क्रीडा रसिक मात्र मोठ्या संख्येनं. चला फिल्डिंग टीम, आम्ही सातत्याने या सूचना करत आहोत की नो मीटिंग अलाउड. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अलाउड नाहीये. ज्यावेळेला सामना सुरू असेल त्यावेळेला मोमेंटम त्याच पद्धतीने ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे. तर गोलंदाजीमध्ये होतोय बदल. या ठिकाणी आघाडीचे 2 गोलंदाज आपण पाहिलं. विजय पवार, जीत हजारियोनी निर्माण केलेला दबाव आणि त्यानंतर मात्र पवन केनेचं एक लांब लचक महागडं षटक, ज्यामध्ये तब्बल 25 धावा आल्या. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आणि या 26 धावांचा पाठलाग केला जाणार की या 26 धावा करण्यापासून रोखलं जाणार. होय, येणारे शेवटचे 12 चेंडू या सामन्यामधील निर्णायक. गोलंदाजी मार्क वरती दिनेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. नवे तर या सामन्याचं भवितव्य या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं गेलंय, परंतु तितक्याच आत्मविश्वासानं अमित पाटीलनं मिळवून दिलेली दमदार सुरुवात आणि त्यानंतर मात्र खडबडून जागा झालेला हा जय माता दी दिघोडे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये अपेक्षित बदल. थर्ड मॅन आणि त्याचबरोबर फाईनचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेलाय. वेगवान चेंडू या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून केला जाणार. जोरदार बरसणारा पाऊस, सामना रंगामध्ये आलेला आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर जरूर होता. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. डॉट बॉल. येणारा प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी दबाव निर्माण करणारा असेल. एव्हरी डॉट बॉल इज अ क्राईम नाव. अगदी निर्णायक क्षणाला गोलंदाजी मार्क वरती दिनेश पाटील वरती दर्शवला गेलेला विश्वास. पहिला चेंडू निर्धाव, परंतु यावेळेला मात्र आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. शफल अक्रॉस द लाईन होते. यस, इट्स अ वाईड बॉल. डाव्या इष्टीला सोडून जाणारा हा चेंडू होता. पंचांनी अवांतर घोषित केलाय. 1 तेरी तो 1 मेरी अशा प्रकारचं क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती निर्धातबल केलं फलंदाजाला, परंतु दुसरा चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला. इक्वेशन पुन्हा एकदा बदललं. 11 चेंडू 25 धावांची गरज. ओ हो, यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. पंचांकडे अचाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. इट्स ऑल हॅपनिंग. हे सर्व काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी. दिनेश पाटील, दर्शवला गेलेला विश्वास. या संपूर्णपणे सामन्यातील सर्वाधिक महत्वाचं षटक हाताळत असताना दिनेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इक्वेशन बदलतं. येणारे 10 चेंडू आणि आता 25 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाजाला मात्र तर पंचांचा इशारा जरूर या ठिकाणी आलाय. यस, वाईड बॉल आणि त्यानंतर मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये गमावावी लागेल विकेट.
ठिकाणी आपण पाहतोय की डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू ज्यावरती स्ट्राईक रोटेट करण्याचा केविळवाणा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चेतन आपली विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली. न्यू बॅटर इनॅट नंबर 7 यावेळेला मैदानाच्या बाहेर जाताना आपण नक्कीच या ठिकाणी पाहिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6वा विकेट या ठिकाणी गमावला गेला. 48 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. चेतन बाद झाला आणि त्यानंतर मात्र न्यू बॅटर आयुष कोळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, परंतु आयुष असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि जमेची बाजू म्हणजे अभिजित असेल यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती. अजूनही सामना इक्वली बॅलन्स आहे दोनही संघाच्या बाजूने, कारण अजूनही येणारे 10 चेंडू 24 धावांची गरज. काय कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. या खेळाच्या उत्तरार्धामध्ये पहिल्या 3 षटकात गोलंदाजांचं वर्चस्व, त्यानंतर एक षटक असं आलं की ज्या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळाली जय माता दी दिगोडे संघाला. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, स्लॅश केलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि जोपर्यंत चेंडू गॅदर केला जाईल दुसरी धाव देखील या ठिकाणी होते कंप्लीट. 2 धावा अभिजित साठीच आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागतायत त्या जय माता दी दिगोडे संघासाठी. 6 विकेट गमावत असताना संघर्षपूर्ण या 50 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या, परंतु गोलंदाज दिनेश कौतुक करावं लागेल. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, अवघ्या 4 धावा दिल्यात. एक मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून येणार का? इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू, चाणाक्ष बुद्धीने केला गेलेला चेंडू, फिंगर्स रोल केल्या गेल्या. ओळखलं की फलंदाज आक्रमकतेसाठी पाहतोय आणि धीम्या गतीने केले गेलेला चेंडू टाइम करू शकले नाहीयेत. केवळ एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी धावफलकावरती येईल. या एका धावेनं संघ पुढे सरकत असताना 51 धावा धावफलकावरती पाहतोय. इक्वेशन अजूनही येणारे 8 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज. न्यू बॅटर आयुष. यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला येईल. आल्या आल्या मोठा फटका खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये आणि खास करून भर पावसामध्ये जर का तुम्ही फलंदाजी करत असाल तर मात्र या ठिकाणी हे थोडंसं आव्हानात्मक असेल. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये होतोय बदल आणि पुन्हा एकदा आयुषसाठी वेगळा ट्रॅप या ठिकाणी रचला जाणार का? मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मोठा फटक्याची अपेक्षा जरूर आहे, परंतु यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय, तोपर्यंत मात्र दुसरी धाव देखील या ठिकाणी अंकित केली जाते. एकेरी दुहेरी धावेनं या ठिकाणी विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. ओळखतायत शेवटच्या 6 चेंडूमध्ये देखील सामना फिरवला जाऊ शकतो. कदाचित हा आत्मविश्वास आहे या दोनही फलंदाजामध्ये, कारण अभिजित अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आयुष मात्र त्याची साथ देण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. येणारे 7 चेंडू शिल्लक, 19 धावांची गरज. इथून जर का एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू जर का निर्धाव आला किंवा विकेट आली तर मात्र जमेची बाजू नक्कीच पाहायला मिळू शकते. परंतु इथे सिंगल धावफलकावरती आले आहे, एकापेक्षा जास्त या चेंडूवरती मिळणार नाहीये. कमालीचं षटक हाताळलंय दिनेशनं. जो आत्मविश्वास या ठिकाणी संघनायकानं दर्शवलेला, त्या आत्मविश्वासाला आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी. 1 षटक 0 निर्धाव 8 धावा. आता इक्वेशन मात्र बदलतं. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 18 धावांची गरज. चर्चेला उधाण आलंय. कोणता संघ विजेता ठरणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं विजयाचं खातं खुलं करणार, या सर्वासाठीची सुरू असणारी ही संघर्षमय लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू, 18 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय पुन्हा एकदा जीत रोझारियो. संपूर्णपणे सामन्याचं भवितव्य आपल्या खांद्यांवरती घेत असताना कमालीची गोलंदाजी त्यांना पहिल्या स्पेलमध्ये केली आहे. त्याच जीतवरती इथे मात्र विश्वास दर्शवला गेलाय. पहिला चेंडू, या घडीला चेंडू लेफ्ट करणं कितपत योग्य आहे? कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असणारा अभिजित दर्शवतोय की होय, आता वेळ नाहीये चेंडूला बाहेर जाताना पाहण्याची, इथे वेळ आहे आक्रमक खेळ करण्याची. पहिला चेंडू आलाय निर्धाव. उर्वरित 5 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाज जीत. ह्या वेळेला मात्र थोडंसं दिशेवरचं नियंत्रण हरपल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. होय, पंच खातर जमा करतायत. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अवांतर येतोय,
पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू अवांतर, समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे आणि येणाऱ्या प्रत्येक एका धावेनंतर समीकरण बदलत आहे. येणाऱ्या प्रत्येक एका निर्धाव चेंडूनंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावतो. येणारे 5 अजूनही चेंडू शिल्लक, 17 धावांची गरज. जीत नावाप्रमाणे आपल्या संघाला जीत मिळवून देणार की अभिजित नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असणारा तो पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती येऊन आक्रमक फलंदाजी करणार. इथे खराब क्रिकेट म्हणता येईल. ज्यावेळेला मोठा फटका तुमच्या बॅटमधून येत नसेल त्यावेळेला मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं ही देखील तितकीच महत्वाची कामगिरी. हॅलो, नक्कीच प्रवीण सर एक सूचना देतोय. आशिष मेरुल, संघनायक, चंदन 11 माहुआ वैशाली, आपण रिपोर्टिंग करायचे. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी जरूर पाहिलं तर बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू आहे. अभिजित हतबल आहे, निराश आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मात्र स्वतःला दोष देताना की का या ठिकाणी अशा प्रकारचा खेळ मैदानावरती होतोय. फलंदाज मात्र पॅव्हेलियनच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा आणि ज्या पद्धतीनं नाव आहे जीत, खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेने टाकलं गेलेलं एक पाऊल आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा भाकीत करणं या ठिकाणी योग्य ठरणार नाहीये. अजूनही इक्वेशन पाहिलं तर 55 धावा धावफलकावरती आहेत. 7 विकेट्स गमावले गेले आहेत. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स, खांद्यांचा वापर, वेग बढण्याचा प्रयत्न आणि पंचांचा मात्र अवांतर चेंडूचा इशारा. 1 फॉर द ओव्हर देखील या ठिकाणी सूचित केलं जात आहे. बरंचसं काही या ठिकाणी घडतंय. अजून येणारे 3 चेंडू 16 धावांची गरज. चांगला चेंडू आहे. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक, सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मानस आणि यामधून मात्र सातत्यानं गमावल्या जाणाऱ्या विकेट्स, येणारे निर्धाव चेंडू, सर्व काही थोडंसं विपरीत घडताना आपल्याला जय माता दी दिघोडे संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट गमावला गेलाय. अंतिम षटक या ठिकाणी जीत रोजारियोच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेला आणि आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना पहिल्या षटकामध्ये कमालीची त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. सलगच्या 2 चेंडूवरती त्याच्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या आणि इथे जर आपण पाहिलं तर मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. सामन्याचं सर्वाधिक महत्वाचं अंतिम षटक हाताळत असताना मात्र जो आत्मविश्वास त्याच्यावरती दर्शवला गेला होता त्या आत्मविश्वासाला साजेशी गोलंदाजी करत असताना जीत रोजारियो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर होता. केवळ आता या सामन्यामध्ये औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते कारण 8 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. 57 धावा धावफलकावरती आहेत. तर याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत सांगडेचे उपसरपंच सूर्यकांत पाटील साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. टॉस होणारे चंदन 11चे संघनायक आशिष मेरुळ, आपण लगेच संपर्क साधा. धन्यवाद. तर केवळ सामन्यामधली औपचारिकता, परंतु एक चमत्कार या सामन्यामध्ये जरूर दिघोडे संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. परंतु तो चमत्कार मैदानावरती होणार का? केल्या गेलेल्या मैदानावरती चुका, आक्रमक फलंदाजी करत असताना आपले महत्वपूर्ण विकेट्स गमावले गेले, भागीदारी होऊ शकली नाही आहे आणि पहिला इथे विजय मात्र नोंदवला गेला तो अर्थात स्वर्गीय जीवा 11 मुरबी या संघाच्या माध्यमातून. तर विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती सागर मांडावकर यांच्याकडे. तर स्वर्गीय जीवा 11 मुरबी संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन त्यांचं. दोन्ही संघांचं आपण पाहतोय. जय माता दी दिघोडे विरुद्ध स्वर्गीय जीवा 11 मुरबी. मॅच नंबर 3 आणि आता विनर मध्ये मॅच इथे होईल. मी विनंती करेन स्वर्गीय जीवा 11 मुरबीच्या संघनायकांना या लगेच क्षणाचा विलंब करू नका. बंटी या आपण लगेच. जास्त वेळ आपण घ्यायचा नाही. टॉस आपण करतो. तर नक्कीच या दरम्यान मागील सामना जो या मैदानावरती खेळवला गेला अर्थातच मॅन ऑफ द मॅच